मी माझ्या कॉलेज जीवनापासून या राजकारणातली समाजकारणात सक्रिय आहे आणि गेली 25 वर्ष मी एका संघटनेचं काम करत होतो. पण त्या संघटनेनं मला अचानकपणे डावललं. म्हणजे एक ठराविक गटप्रमुखांच्या सूचनेनुसार माझी उमेदवारी डावलली आणि मला माझ्या भागातील सर्व मित्र, तरुण वर्ग, ज्येष्ठ लोकांनी असं सांगितलं की भाऊ तुम्ही मैदान हे सोडायचं नाही. आणि मैदान सोडायचं नाही म्हणल्यानंतर आम्हाला पक्षाचा विषय आला समोर. तर पक्षाचा विषय समोर आल्यानंतर या तालुक्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांना संपर्क केला असताना त्यांनी सांगितले तुम्ही मैदानात उतरा, आम्ही तुमच्या पाठीशी सगळे आमचे सैनिक उभा करतो. आणि त्या पद्धतीनं त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीनं इलेक्शनची संपूर्ण रणनीती राखली. आणि पूर्ण हा येवलूज मतदारसंघातील हा जो विजय आहे हा जनतेचा विजय आहे, पोचपावती आहे. कारण गेली 20 वर्षे मी काम करत असताना कुठल्याही गटातटाचा असं द्वेषभावना न करता मी समाजकारण करत आलेलो आहे. आणि कुठल्याही गोष्टीत मी कधीही कुणालाही रात्री अपरात्री कुठेही मी कुणाला कमी पडत नाही. जे काय माझ्याकडनं शक्य आहे ते सगळं करतो. आणि हीच मला पोचपावती मला माझ्या जनतेनं येवलूज मतदारसंघातील जी माझी गेली 2-3 वेळा माझी जी इच्छा होती ती पूर्ण केली. आणि ह्या येवलूज मतदारसंघातील जनतेचं तसंच पन्हाळा तालुक्यातील जनतेचं मतदारांचं मी ऋण कधीही फेडू शकत नाही. हे ऋण माझ्यावर कायम राहणार आणि मी इथून पुढे समाजकारणात सक्रिय राहणार. आणि ज्या पक्षानं माझ्यावर विश्वास दाखवला, ज्या पक्षानं मला उमेदवारी दिली त्या पक्षाची मी माझा प्राण असेपर्यंत मी त्यांच्यावर एकनिष्ठ राहणार असा मी कार्यकर्ता आहे. कारण या तालुक्यानं पण बघितलेलं आहे ज्या पक्षात काम करत असताना त्या पक्षाबरोबर किती एकनिष्ठ राहिलो. विरोधातल्या आमदारांना सुद्धा त्यावेळी मी इलेक्शन लढताना ह्योच आमदार की लढतोय का काय असं वाटत होतं. पण माझ्यात एक कार्यकर्त्याची अशी एक मनापासून ऊर्जा आहे की ज्याचं काम करायचं त्याचं प्रामाणिकपणे काम करायचं आणि तेच मी आयुष्यभर इथून पुढे काम करीत राहील. आणि मला माझ्या हनुमानानं जी ताकद दिल्या, माझं ग्रामदैवत कसबाडाचा हनुमान आहे, मेढेश्वराचा आज महादेवाचा वार आहे आणि सगळं जुळून आलं. आणि दैविक शक्ती माझ्या पाठीशी सर्व प्रकारे अदृश्य सगळ्या प्रकारच्या लोकांनी जे सहकार्य केलं त्याचं मी कुठेही याला गालबोट लागू देणार नाही. येणाऱ्या काळात मी चांगल्या पद्धतीने समाजकारण करेल. एवढंच मी या माझ्या बायकोचा जो जिल्हा परिषदला विजय झाला आहे त्यापर्यंत एवढंच 2 मिनिटं मी बोलतो.